फंक्शन मॅरेज ऑफ द ऑनलाईन. ऑनलाईन लग्न मलाही मान्य आहे. लग्न ऑनलाईन, लेकर कधी बी ऑनलाईनच. अरे कोणतं जवळ यार, हा एकमेकाजवळ या. परमार्थ असो ना राजकारण असो मिळून असावं. आता या अडीच वर्ष राज्य बघत्याला वाटलं होतं अरे कोणीतरी मुख्यमंत्री राहावा, तुम्ही तर व्हा नाही तर तुम्ही तर व्हा. तुम्हा दोघाला लय काम असेल तर मला मुख्यमंत्री करा. ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाशिवाय परमार्थच नाही. अनुभवाशिवाय देव नाही. अनुभवाशिवाय नवरा मुलाचं नातं नाही, पतीचं नातं नाही. अनुभव असा जीवन अनुभवासाठी आहे. हो कळलं का? हो कळलं का? नवरा बायकोची रोज भांडणं होती ती. हो एका घरात भांडणं जी होती, अरे बाई जरा आगाऊच होती. दिवाळीच्या टायमाची गोष्ट आहे. नवरा घरात आलेल्या त्या बाईनं नवऱ्याच्या पायावर बशी आणली, इळी मारली, जळतं कोदीत मारलं, लाकूड मारलं, चाळणी मारली, इळा खुरपं हाणलं, चाळणी मारली, हातोडा न्याल, ओलातनं मारलं, लाटणं मारलं, पायावर तवा आदळला, काथवट आदळली. ते माझ्यावानी बुटकं होतं, रडायला लागलं. एका बाजूला गेलो, कोपऱ्यात मोबाईल काढला आणि सासऱ्याला फोन लावला. मामा गोड बोलून केसानं गळा कापला, कसलं फळ पदरात बांधलंय माझ्या. सासरा म्हणला जावाई तुमच्या पदरात एक तरी फळ बांधलंय, पण मी आपूट झाड घरात सांभाळतोय. विठ्ठल 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 ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाशिवाय काय? अनुभव नसेल तर आनंद मिळत नाही. जुनं एक 1942-45च्या दरम्यान गाणं आहे बघा. लहान मुलाच्या मोबाईलमध्ये बडबड गीत आहे ना, त्यात ते गाणं आलंय बघा. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद. प्रिय मला ये इथले माते, प्रिय मला इथले पर, प्रिय मला हे सुभाष बाबू, प्रिय मला हे महात्मा गांधी. जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. आगमना के नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, जय हिंद. नुसतं हसण्यापलीकडे काय येत नाही ना. अरे देशगीत आहे मर्दानो. आपल्या घरातच कोणी म्हणत नाही तर तुम्हाला कुठलं ही पोरगी तर झोपलीच. काय तर दुसरं असतं तर है की नाही. हो दुसरं काय असतं तर लेकरांनी पोरीनी चांगलं म्हणलं असतं. हे चांगलं म्हण. आपला जो घसा आहे तो गिळायसाठी आहे, कंठ
भाजण्यासाठी आहे आणि नरडं दाबायसाठी आहे. आणि अंतःकरणपूर्वक भजन म्हणा. लता मंगेशकर 2 वर्ष झालं जाऊन, किती सुंदर म्हणाया. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आबाळा. टाळ्या वाजवा गेला का नो. ऐरणीच्या देवा तुला लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर खाली, मगावणी धनी माझा आधुरे, ऐरणीच्या देवा तुला वाहू आवाज गेला. अजून एक पूर्वी जुनेचं गाणं होतं बघा. ऋणानुबंधाच्या पाल्या गाठी बेटितस्तता मोठी, बेटितस्तता मोठी ऋणानुबंधा. कधी मनोहर हसने हसने रुसने, रुसने हसने ऋणानुबंधा, पडल्या गाठी भेटी तत्स्तता मध्ये. हो, किती गाणी गोड होती. आकाशवाणी बी बोंबलत गेलं, गाणी बी गेली. भजनात सुद्धा फरक पडलाय. कितीतरी गवळणी चांगल्या आहेत, त्या वीरानी चांगल्या आहेत, त्या अभंग चांगला आहेत. ती म्हणत नाही त्या राधे तुला कसतो घोंगडीवार, है नी. कृष्णा तुला ताकीत करते घरी कोणाच्या जाऊ, सावळे परब्रह्म आवडे आजीवा, मने म्हणून राणी वावरोगे, काय करू से सावळे गोवित, आपे आप लपतो मन. काय सांग, किती गाणी गोड आहेत, अभंग गोड आहेत, विराणी गोड आहेत म्हणा ना. तुम्ही गाताना हरकती घ्यावं, पण लोकांनी फारकतीच घेऊन ये. हरकती घ्या, गोड गाव. मी जेवत असताना जेवत असताना तुम्ही गोड हरकती घेत होता. हरकती जरूर घ्या, याच्यामध्ये आनंद आहे. आणि आमचं भजनी मध्यरात्री गवळणी म्हणते तर, दुधात नाही पाणी, हो दुधात नाही पाणी, दुधात पाणी नाही तर तुवत गायवान्या. काय बी म्हणतो काय. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो बघा. असल्या मुली तर देऊन टाका, लग्न करावं. गावगाव संडेच्या संडे तसंच आहेत. या मुलांना जर तुम्ही नाही मुली दिल्या, ही सगळी मुलं रेणुका मातेला सोडावं लागते. हो, गावगाव मुली वाचून पोरं मारायला लागली, सुसाईड करायली, आत्महत्या करायली. द्या, दुधाचा धंदा करतोय, ऊस आहे, शेती चांगली आहे, गॅरेज आहे, द्या की पोरगी. हां,
तुम्ही जर मुली नाही दिल्या तर या मुलांना रेणुका मातेच्या पायथ्याला सोडावं लागेल माळपरडी घेऊन. आणि ही सगळी मुलं एकच गाणं म्हणतेली, आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा, आराधी आलाय आराधी आलाय त्याला घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, वाजे हरिनाम संभो घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, टुडुक 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 दहा पाच गाला दहा पाच गाला येऊ आम्ही गोंधळाला येऊ, काम क्रोध बकरा मारा पूजा कर मैजेवरा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ. ही गाणी म्हणून ह्या पोरासांना जागावं लागेल. बी अलर्ट, बी क्विटेशन. प्लीज कृपा करून सांगतो, निसर्गाचा समतोल बिघडू नका. हा, आणि पोरं बी गायबाने ठेव. एक पोरगं पोरगी बघाय गेलं, चहा पाणी झालं म्हणजे खून पाऊस रे तिकडं, खून पाऊस रे तिकडं. आणि मुलगी बघाय गेली, चहा पाणी झालं, बघितलं. मग सगळी पालक वर्ग म्हणलं, पुरुष मंडळी, विचारा मुलीला काय विचारायचं असलं. मुलीने सांगितलं मी 12वी शिकले, त्याला विचारायचा अधिकार नाही, मी विचारते म्हणली पोरी. आणि त्या पोरीनं विचारलं तुझा आवडता विषय कोणचा? ती म्हणलं गणित, मॅथमॅटिक्स, गणित आहे. मग त्याला म्हणली एका वनातून हाती गेला, एका वनातून हाती गेला, खाली किती राहिलं? तीच म्हणते वनात हाती किती होतं, उठ म्हणली. अरे एका वनातून हाती गेला, तुम्ही सांगा बरं महिला मंडळ. करेक्ट करेक्ट, टाळी वाजवा. एवढी अक्कल नसावी ह्यांना. पुड्या खाऊन 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 बुद्धी भ्रष्ट झाल्या. हा, म्हणून करता प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाऱ्या सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव कशाचा? तुळशीला पाणी घातल्याचा. अनुभव कशाचा? काळ सारावा चिंतणी, काळ सारावा देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या हो प्रदक्षिणा तुळशीच्या
माणूस दर कीर्तनाला पुढं येऊन बसायचा. हो, मला आनंद झाला. श्रीमंत घरचा. 10-12 कीर्तन झालं. मी त्याला म्हणलं, तुम्हाला मान धराव म्हणलं, प्रत्येक कीर्तनात तुम्ही हजर आहे. काय नाही म्हणलं, 2-2.5 तास मस्तपैकी झोप इथे आता. त्यासाठी तू येतो. काळ सारावा चिंतन. आपला जो वेळ आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, किंवा सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, रुक्माईचा पती सोय. काळ सारावा चिंतन. एकांतवासी गंगा स्नानी. आणि जो काळ सारायचा, विद्यार्थ्याने अभ्यासाचा काळ सारावा. एका वर्गात गुरुजीने एका पोराला उठवलं आणि विचारलं, उठ. ते म्हणले, तुझं नाव काय? तिने म्हणलं, ज्ञानू. बर, काय नाव? तुझं नाव काय? ते म्हणलं, ज्ञानू. मग म्हणले, 15 फळाची नावं सांग. ते म्हणलं, आंबा. गुरुजी म्हणलं, छान. नारळ. गुरुजी म्हणलं, छान. सफरचंद. गुरुजी म्हणलं, छान. आणि पुन्हा पोरगं ती 10 मिनिट गप्पच बसत. गुरुजी म्हणले, अरे माऊली, 3च फळाची नावं सांगितली, अजून 12 फळाची नावं सांग. ती म्हणला, 1 डझन केळं. बारा आणि 3 कारण का नॉलेज इज द थर्ड आय द मॅन. ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. सावित्रीबाईंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी 350 एकर जमीन पुण्यातली घालवली या मुलींना शिकवण्याकरता. हा क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले. हा कळा. नेहमी बायकोनं नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकावं. जिजाऊनी शहाजीराजांच्या पावलावर पाऊल टाकतं. या जिजाऊनं तो कोब्बरांच्या पावलावर पाऊल टाकतो. आणि आपले सासरे मल्हारराव होळकरांच्या पायावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी पाऊल टाकलं. काय काशीचा विश्वनाथ तुम्हाला बघायला मिळावा. त्या काळात 700 बायका तलवारीनं बाध्या तयार केल्या. अहिल्यादेवींनी किती? 700 वीरांगणा, प्रत्येकीच्या हातात तलवार दिली आणि तिथं काशीला हल्ला केला. आणि काशी विश्वनाथाचा मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केला. टाळे वाजवा. There is great and great history of the India. म्हणून करता हेरिटेज अँड रिलिजन अटॅच्ड टू अस. हे कनेक्शन आहे. धर्म आणि आपली असणारी संस्कृती जोडा. कसली ग गरिबी असे ना. का लाडू खाल्लं का ना तुम्ही? ना केलं नसते लोक. जिलेबी खाल्ली, अनारसे खाल्लं, शंकरपाळे खाल्लं, ते बी करायला आलं तर बरं. मला दात नाही तर म्हणून बायकोला मी काय म्हणलं, गोळ घालून अनारसं कर. बायको मुलकाचे हलकट. बायकोनं काय केलं, साखर टाकली ना अनारसं केलं. मग भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी घरी होतो मी. लहान अनारसं. त्या अनारसा आणाय गेलं तर मी नाण्यातला दगड आणला. मला म्हणले अनारसं खायला दगड कशाला? आणि त्याच्याशिवाय अनारसं वटणीवर येत नाही आणि तू बी वटणीवर येत नाही. कळलं बाबा? ऐसा ज्याचा अनुभव. पुण्याला आम्ही मारवाड्याच्या वाड्यात जेवायला गेलो. त्यानं आम्हाला जीव वाढलं. एका परातीत 13 वाट्या, 14 ताट, 15वा तांब्या आणि 16वं फुलपात्र. मी 17वा.
त्यानं त्या वाट्याने काय काय ठेवलं होतं, दूध खीर, आंबट वरण, तिखट चटणी, डाळ, काय काय ठेवलं. आणि एक वाटी जी मोठी होती त्यात नुसतं शुद्ध बिस्लरीचं पाणी. मग आम्ही 5-6 वारकरी होतो. लाडू जिलेबी केलते, काय काय आमचं वारकरी. आता काय सांगू, पुरी मोडवायचं, पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बुडवून खायचं. ती मारवाडी म्हणला, मोर खाऊ का म्हणला, पाण्यात का पुरी बुडवता म्हणजे कशाला ठेवले. अरे मूर्खानो, एक भाजी खाल्ल्यावर ह्या वाटीत हात बुचकाळाचा, मग दुसरी असा आहे वय म्हणली. ह्यांना फक्त गिळाचा नाद. अरे देव कुणाजवळ आहे, जी का रंजले गांजले, जी का रंजले गांजले, जी का रंजले जिका रंजले. कुत्रा आलते काय, कीर्तन म्हणलं की कुत्रे येतेच. लोकांनी म्हणून ये तुझ्या कीर्तनाला कुत्रा आलता का, येत. एक सांगतो, लोकॅलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. लोकॅलिटी पाहिजेच, फॅसिलिटी पाहिजेच, फॅकल्टी पाहिजेच, बरं का, वॅकन्सी पाहिजे. आज आम्हाला काय दिशा नाही. देर इज नो डायमेन्शन इन फ्रंट दिस सोसायटी. काय खाईल, 2-3 रुपये देणं गहू, 2-3 रुपये किलोचं गहू किती दिवस पुरणार आहेत. प्रयत्न करते सरकार, धन्यवाद. असो, एक तुम्हाला विनंती करतो तुम्हाला. हा, दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, देव तया देवा
कलाकाराजवळ देव आहे हो, पप्पाजवळ देव आहे, गायकाजवळ देव आहे, मी कीर्तनकार माझ्याजवळ देव आहे. आणि सगळ्यात लय जवळ कीर्तन देव म्हणजे तुमच्याजवळ आहे. माझं कीर्तन सुरू झाल्यापासून आरती होईपर्यंत, पंचाळ साहेबाचं थोडंसं भाषण होईपर्यंत तुम्ही हलणार नाही, देव तयाजवळ यायचे. नाही तर मी सुरुवातीलाच उभा केलं तर एक 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 उठून जा, उठूच देत नाही. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. हा आमची बायकोसुद्धा म्हणते असं नका, आमचा नवरा पण गुणवान आहे. आणि मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते, रंगत आल्यामुळं मला दृष्ट होती, म्हणून तिनं मला कालच्या शनिवारी काळा दोरा बांधला. माणसानं गुणवान असावं, देखणं असावा. हो, आमच्या घरी सफरचंद, डाळिंब, चिकू, अंजीर काहीच नव्हतं. काकड्या, कलंगड्या, सफरचंद, द्राक्ष, आंब नव्हतंच. मी आठवड्याला 5 किलो टमाटे न्यायचे. किती? 5 किलो. रोज बायकोला 30 टमाटे दाखवायची. परिणाम असा झाला, माझ्या दोन्ही बी पुरी मला लाल भडक झाल्या. तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली, काळा चहा करून पिली. पोरग काळा आहे माझा. विठ्ठल देव कोणाजवळ आहे? वानराजवळ राम होता आहे की नाही, मेंढराजवळ बाळमामा होता आहे हा, आणि गवळ्याच्या साध्या पोराजवळ श्रीकृष्ण होता. आम्ही तुम्ही अजून बी चांगलं आहे, तुळशीला पाणी घालतोय, रोज आंघोळ करतोय. काय कसं आहे ना, हा आपल्या बहिणीला फुल नाही फुलाची पाकळी ओवाळणी टाकली. काय काय पुरी दिवाळीला आल्या नाही त्या का, आईबापाची गरिबी असल्यामुळं. काल एक बाई मला म्हणली कमल दिवाळीला आली नाही. म्हटलं का हो? पंचमीला आलती. मला म्हणली पायातलं घ्या, पायातलं घे. माझ्या काय पैसा नव्हता, नाकात काय पहिलंच होतं म्हणजे. आईची माया आहे लक्षात. वारकऱ्यावरती तुमची माई आहे. केवढा मंडप, केवढा उजेड, शांत 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 आहे की नाही. आला का, माझीच उंची कमी आहे. अहो आपण फार मोठे आहात. होनाळी गावामध्ये या देवणी तालुक्यात लातूर, आणि खरं सांगतो बरं का, नेता गेला मग काय झालं, लातूरचा नादच कोणी करू नये बघा. विठ्ठल म्हणून तिसऱ्या चरणात तो का
क्रोधा नाहीच आधी, बुद्धी झाली सहमता. सगळ्या प्राणी मात्राला सारखी संधी दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या दर्शनाला लोहगावला गेले. कीर्तन संपलं, शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि तुकोबाराने विचारलं, राजे का आलात? त्यामुळे माझ्या मनात एक गोठ मळतंय. माझ्या मनामध्ये एक विचार आहे, काय? वाघिणीचं दूध प्यावं म्हणतो. कशाचं? वाघाचं. वाघिणीचं दूध प्यावं. तुकोबाराने हात जोडले, महाराज गाई म्हशीचं लवकर मिळत नाही, वाघाचं दूध तुम्हाला कसं मिळेल? महाराज तुम्ही वारकरी आहात, तुम्ही माळकरी आहात, तुम्ही भजनी आहात, तुम्ही कीर्तनकार आहात. तुमच्या तोंडावाट आले मुखावाटे अमृत अमृतवाचे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. सर्वार्थानं मी तुमचा दास झालोय. मला आशीर्वाद द्या, वाघिणीचं दूध प्यायला मिळालं. तुकोबारा म्हणले, तुम्ही राजे आहात, काय घडलं? जा. तुकोबारांच्या दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज एका भिल्लाजवळ आले. भिल्लाला म्हणले, इकडे वाघीण कुठे बी आली आहे? वाघिणीनं बचडे कुठे दिले तेवढं सांग. वाघिणीचा छावा कुठे खेळतोय सांग. शिकाऱ्यानं पाय धरलं, महाराज वाघीण हिरव्या अंगावर येते, आता तर तिला पिल्ली झाली ती, तुम्हाला वाघीण जिवंत सोडणार नाही. हे किरकिर करू नको म्हणला, वाघीण कुठे येईल तेवढं सांग. शिकाऱ्यानं लांबून धावलं. डोंगरावरून शिवाजी महाराज खाली उतरले. हातातली भवानी तलवार काढली, दगडावर आदळली. वाघीण चवताळून गुहेतून बाहेर आली. वाघीण आली तीच उभा राहिली. शिवाजी महाराजांनी तिला बघितलं. वाघीण म्हणते, राजे तुम्ही इथं कशाला आला? शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होते 13. हाऊ मेनी लँग्वेजेस गेट टू शिवाजी? 13. 13 भाषा येत होत्या. संभाजीला 14. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी वाघिणीला बोलायला सुरू केलं. राजे तुम्ही मला मारण्यासाठी आलात नाही, तुम्ही माझी पिल्ली नेण्यासाठी आलात. शिवाजीराजांनी सांगितलं नाही. मग तुम्ही आला कशाला? हे वाघीण तुझं दूध मला प्यायचं आहे. अरे 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 अरे, निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला पिल्ली मला दूध पिते ती, त्याच वेळेला मला दूध येतं, अन्यथा नाही. तसल्या वाघिणी भाजनात नसाव्या. हेजच पोरग पाकवा झाला, हेजच गाय का? दुसऱ्याला येऊ द्या, दुसऱ्याला गाऊ द्या, दुसऱ्याला दिंडी चालवू द्या, या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात येऊ द्या. मला तोंडावर म्हणते ती, तुम्ही इकडं कसं काय? मी म्हणलं जांभळं ही काय आलोय. तर लातूर इकत घेतलाय, बुलढाणा इकत घेतला का तो? अरे कलाकार देशात कुठे येईल. हा, कलाकार देशात कुठेही येईल. आणि तू काय सांगतोच गायबान्या? हा, वाघीण म्हणली, ज्याला उद्या पिल्ली मला दूध पेतेली त्यावेळेला दूध येईल. शिवाजी महाराज त्या वाघिणीला म्हणतात, आजचं बोल, आता दूध देते का नाही? शिवाजी महाराजांना तुकोबारांची 13-14 अभंग येत होते. त्यातलं एक अभंग शिवाजी महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयेते वन,
तुकोबाराने एवढाचा अभंग म्हणल्यावर वाघिणी उतानी पडली. तिची सडत तट 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 झाली आणि तिनं आवाज दिला, राजे तुम्हाला पाहिजे तेवढं दूध प्या. शिवाजी महाराज वाघिणीचं दूध प्याले. पुन्हा लाहोगावाला गेले आणि लोहगावाला तुकोबाला सांगितलं, वाघिणीचं दूध पिऊन आलो पठ्ठ्या. त्याचं नाव मराठा. एक मराठा. कळलं का? आम्ही आयऱ्या का कुत्र्या मांजऱ्याचं दूध पित नाही, वाघाचं दूध पितो. लक्षात. आणि म्हणून करता छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती जय शिवरायां, छत्रपती जय शिवरायां, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. मायजी जाओ बापच्या, मायजी जाओ बापच्या, गाजविली तलवार, गाजविली तलवार. छत्रपती जय शिवराया, त्रिवार जय जयकार, छत्रपती जय शिवराया, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. म्हणून करता आरक्षण मिळेपर्यंत आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा सगळ्याच्या मोबाईलला हीच ऐकू येऊ द्या, विठोबा तुका म्हणे भेदाभेद. भेद करायचा नाही. माऊलीने भेद केला नाही. लेकराची हित आहे माऊलीची. सगळ्या माणसाने मराठाचं लेकरू फेकून दिलं. हवं माऊली ज्ञानोबाराने ओराला लावलं आणि 12व्या शतकामध्ये मराठीचा प्रचार केला. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता परी पैजा अजिंक्य, आणि 80 अक्षरे रचके मेळवे. हे मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ बरे. काय मराठी माणूस म्हणतं की तोंड, माणसं आंबटच करते ती तोंड. मारवाडी बाजारला निघालं. मारवाडी आठवड्याच्या बाजाराला. मुलाला विचारलं, दीपक काही आणू, दीपक काही आणू. तो मला श्रीखंड आणि बासुंदी आणा. कोणाचं पोरग? मारवाड्यात. ब्राह्मण बाजारला निघालं. अरे अरुण काही आणू. अरुण म्हणला, रेवड्यान बत्तास घेऊन या. आणि आमच्या मराठ्याच्या पोराला त्याच्या बापाने विचारलं, नरशव हे नरश्या काय आणू. ती म्हणला, भज आणा भज. अरे जसे संस्कार आहेत तसं खाऊ वाटतं रे. वा वा, टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. आज त्याची गरज आहे. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा स्मरण करा माझे चरणी ठेवा, माझे चरणी ठेवा. सुख मी व्यथा जागे वारे आता, स्मरण करा
पंढरीनाथ. जत्रा कोणाची का असना आपलं नारळ खपलं पाहिजे. दिंडी कोणाची का असना आपल्याला काम मिळालं पाहिजे. सप्ताह कोणाचा का असना लोकांनी ऐकलं पाहिजे. भागवत कुठं का असना परीक्षितीनाथ नाका होता येईना. कमीत कमी जनक राजा तरी व्हावं. सीतासारखी पोटाला मुलगी जन्माला येईल. निरंजन महाराज सुद्धा चांगले आहेत, नाही असं नाही. अनेक मातब्बर मंडळ आहेत. कळलं का? आपलं कीर्तन कसं आहे, रंग माझा वेगळा. त्यातली दीपा तेवढी चांगली आहे बघा, बाकी सगळ्या किरसुन्या वाईट. म्हणून करता ए वन टाइम दॅट इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर द ह्युमन बॉडी. मनुष्य जन्म एकदाय आयुष्याची या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट केरळ आहे का, बहुतेक केरळच आहे. ती कारळ्यात आणि त्याच्यात लागतं असं. सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजानं बायकोच्या आठवणीसाठी संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळला सुंदर अशा लेण्या बांधल्या. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन दॅट अजंठा वेरूळ. इतके सुंदर बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा हा मोहम्मेडीन होता, मुसलमान. पण यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी ताजमहाल बांधला. आपलं यागळा आहे, आपलं घरकुलसुद्धा नीट नाही. संडास फाकल्यालं, पत्र वगळल्यालं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्या, चौकटीत काळी भंगार बायको. हे अंगावरला कपडा आणि घरातली बायको दिखणी पाहिजे बघा. अंगावर सोनं नसू द्या, माणूस सोन्यासारखा असं. अंगावर सोनं नसू द्या पण माणूस सोन्यासारखा असं. आमच्या बायकोना दसऱ्यात मळवट लिहिली व मस्तपैकी मळवट भरला, तांदूळ भरलं. मी आलो बाहेर, बायकोला म्हणलं मळवट भरला. ती म्हणली होय. जरा पाय पुढं कर म्हणलं, पाया पडू दे. ती म्हणजे आता मग कवा पडते ती म्हणून, आताच पडायला. एकमेकाला प्रेम द्या. ती एकदा 5-6 महिने माझ्या मागं लागली व डोक्याची केस काळी करा म्हणून. बाया नवऱ्याच्या मागं काही ना काय पिढा लावत्या त्या. ती मला म्हणली ती म्हणला बायकोचं ऐकायच नको. ती म्हणजे डोक्याची केस काळे करा. अगं मी म्हणलं कापूस आता ती गेलं नाही खो देऊन. अगं मी म्हणलं कापूस कडल्यावर आहे ती बरं राहू दे. पहिली काय केस काळी नव्हती काय. नाही करा. तिला म्हणलं बस खाली. समजा मी डोक्याची केस काळी केली, चपचपीत खोबरेल तेल लावलं, एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर एखाद्या बाईनं जर मला पसंत केलं, मग नका म्हणली. जैशी स्थिती आहे तोच पाय संचिताचे. देवानं जसं ठेवलंय आनंदानं राहूया. एक मराठा लाख मराठा सगळ्याला जवळ करूया. परिस्थिती बेकार आहे हो, म्हणून करता. या अर्ध तिकीट निघाल्यापासून एक बाई काय घरात राहीना. का कुठं जाताव नेमकं हे. पहिला बचत गट आणि आता अर्ध तिकीट. 4 आणि बाई घरात राहीना. ते आपलं भात करून खा, काय तर करून खा.
आणि पुन्हा म्हणायचं नवऱ्याच्या अंगाला लागना. चटणीचा फाकाना लागतो का अंगाला? ज्ञानेश्वर